नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. साई ज्ञानदीप सोसायटी सेक्टर 2 ऐरोली इथे राहणाऱ्या अमिता मनोज चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चव्हाण कुटुंब वाट बघतंय. चला बोलतं करूया अमिता वहिनी. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, मनोजरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. मग काय डायरेक्ट द्या ओळख करून. हे मिस्टर मनोज नमस्कार. चव्हाण, सासूबाई नमस्कार. सासरे नमस्कार. ही मिस्टरांच्या शाळेतले सर आहेत अमोल सर. ही माझी आई, नमस्कार. ही बहीण, ही पण बहीण, हा भाऊ, नमस्कार. म्हणजे मावस जाऊ, मावस नणंद, ज्या काकू आहेत माझी ती बेस्ट फ्रेंड आहे. नमस्कार. त्या ज्या ह्यांच्या मित्रांच्या मिसेस आणि आई आणि त्यांची मुलगी. नमस्कार नमस्कार सगळं. आणि मुलगा आतमध्ये रडतोय. रडू द्या रडू द्या. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार. कसं वाटतंय आज? एकदम छान वाटतं. कसलं टेन्शन आहे चेहऱ्यावर? बिलकुल नाही टेन्शन. कसलं नक्की? नाही. नक्की. मिस्टरांना टेन्शन नाही कसलंच नाही. नाही? अजिबात कसलंच नाही. अजिबात नाही. आज नाही, मग एरवी पण नाही. हेवी पण नसतो. नक्की नक्की. काय करता तुम्ही? मी शाळेत आहे, पिरी सर आहे, महानगरपालिकामध्ये कबड्डी शिकवतो. आपण काय करता? मी प्रोजेक्ट ऑफिसर आहे ठाण्यामध्ये. कसं गेलं बालपण तुमचं? एकदम छान. थोडं स्ट्रिक्ट पण आहे. स्ट्रिक्ट? एकदम. आमचे पप्पा खूप पोलीसमध्ये होते. पप्पा आहेत अजून. ते खूप स्ट्रिक्ट असायचे. आम्ही 4 बहिणी, एक भाऊ. तर खूप लहानपणा एकदम स्ट्रिक्ट. इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. पण राहायला कुठे होते? राहायला नेरुळला. नेरुळला? पहिल्यापासून तुम्ही? हो, पहिल्यापासून. तुमच्या जन्मापासून तुम्ही नेरुळ मध्ये? हो, म्हणजे ते पहिले मालाडला राहायचे, मग नंतर इकडे शिफ्ट झाले. मग इकडे सगळं बालपण वगैरे इकडे नेरुळलाच. नेरुळला. आणि तुमचं बालपण? ऐरोलीला. माझं चेंबूरला बॉर्न झालो, राहायला ऐरोलीला. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील दोघं होते. आता जसे शांत बोलताय तसेच एरवी पण शांत असतात? हो. काय वहिनी? बिलकुल नाही. म्हणजे खूप बडबड आवाज. म्हणजे घरी तो नसेल तर असं घर एकदम शांत, पण तो असेल तर असं वाटतं की घरामध्ये आहे, आवाज आहे, त्याचं बोलणं चालू. असं ते सतत घरात राहावे असं तुम्हाला वाटतं? घरात राहिले तर काम कोण करणार? नाही, कामाव्यतिरिक्त म्हणतो. हा, वाटतं ना मला. कामाव्यतिरिक्त सुद्धा ते बाहेर राहिले तर आवडेल तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. का? थोडा आम्हाला पण टाइम द्यायला पाहिजे ना, फॅमिलीला टाइम द्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणालात ना की जरा बाहेर जाऊ द्या म्हणून. असं काय करता? जाऊ द्या ना. नको, जास्त वेळ नको. जास्त थोडं शाळेमध्ये, थोडं त्यांच्या स्टुडंटला, थोडा आम्हाला वेळ. पण येतात ना, शाळा सुटली की घरीच येतात? नाही, शाळा सुटल्यानंतर पण प्रॅक्टिस असते. कबड्डीची प्रॅक्टिस चालू असते त्यांची. मग 7 ते 11, कधी 11:30, कधी 12:30. पण ती संपल्यावर घरी येतात? ते संपल्यानंतर घरी येतात. किती रात्री? किती? त्यांचा 11चा टायमिंग फिक्स आहे. 11 वाजेपर्यंत कुठे असतो? आमचा प्रॅक्टिसचा टायमिंगच असा आहे. 2-3 बॅच, 100 स्टुडंट आहे माझ्याकडे. शाळा कितीची आहे तुमची? सकाळची शाळा असते, पण प्रॅक्टिस संध्याकाळी 6ला चालू होते. 6 ते 6:30 पर्यंत मुली येतात. सकाळी 6ला जातात ते रात्री 11 वाजता. शाळा जवळच आहे ना, म्हणून घरी येतो परत. 5 मिनिटाच्या अंतरावरती शाळा आहे, मग त्यामुळे जाणं येणं होतं. तुमची ओळख कुठे झाली हो वहिनी? हा, आमची ओळख कॉलेजमध्ये. आम्ही दोघं पण कबड्डी खेळायचो. मी पण कबड्डी, ते पण त्यावेळी कबड्डी. हे आम्हाला कोच होते, म्हणजे एका सरां थ्रू होते. ICL कॉलेजमध्ये शिकवायला आले होते. 11वी 12वीला तेव्हापासूनची ओळख. मग 2014ला मी अंधेरीला जॉबला होती. आणि कॉलेज? 12th माझं ICL मध्ये झालं आणि ग्रॅज्युएशन माझं मॉडर्न कॉलेज वाशी. दोन्ही पण कॉलेज वाशी. कधी बघितलं पहिल्यांदा? ICL मध्येच बघितलं होतं, पण बोलायचं नाही, फक्त शिकवायचं थोडंफार बस. मग 2014ला ठाण्याहून प्रॅक्टिसला येताना तिला भेटलो. नाही, भेटला ठीक आहे, पण मनात कधी आलं तुमच्या? 2014ला झालं ते पण. आणि कोणी कोणाला टच लाईन वर आउट केलं? कोणी? वहिनी? त्यांनी केलं. मीच केलं तिला टच लाईन आउट. कसं काय? पण कुठून सुरुवात झाली?
ओळख तर पहिल्यापासूनच होती. मग नंतर 2014ला जसं आम्ही स्टेशनला वगैरे भेटायला लागलो तसं मग बोलणं चालू झालं. मग घरातले पण बघत होते की लग्न करायचं आहे, वय झालं. यांच्या पण घरातले होते. मग यांनी विचारलं की लग्न करशील का. डायरेक्ट पण तुम्हाला अंदाज आला हो, होता? अंदाज आला होता मला. कधी आला होता असा? म्हणजे फोनवरती असं जस्ट बोलणं चालू असायचं तेव्हा असं वाटायचं की आहे म्हणून त्यांच्या मनात आहे. माझ्या पण तुम्ही काय त्यांना? नाही त्यांनी विचारलं की तू लग्न करशील का म्हणून. तर मी म्हणाली हो. मग ह्यांच्या घरच्यांनी बोलवलं. आजोबा पण लगेच होकार दिला तुम्ही? हो, लगेच होकार का दिला. हो का? घरचे पण पाठी लागले होते ना की लग्न नाही करायचं. नाही, पण असं काय होतं त्यांच्यामध्ये? त्यांचा स्वभाव खूप चांगला. स्वभाव? हो, हसत खेळत मन मिळावं. तुम्हाला विचारतो, इतक्या मुली होत्या तिकडे प्रॅक्टिसला, यांचीच निवड का केली? तीच मला चांगली वाटली म्हणून तिला. का 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 असं काय होतं? कारण की तिच्यामध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट होती. सगळ्या गोष्टी समजून घ्यायची त्या टायमाला. आणि हिलाच कॅप्टन केलं होतं त्या टायमाला मी पण. हा, ते तुम्ही मुद्दाम केलं. इम्प्रेशन मारायला. दुसरं काय होतं? त्याच्यानंतर 3 वर्षानंतर आम्ही भेटलो होतो. कॅप्टन करण्यामागे विचार काय होता तुमचा? नाही, कारण की सिनियर प्लेअर होती 12वीला. कारण की 12वी नंतर सिनियर प्लेअरच बोलतात. मग त्यांना सिनियर प्लेअर म्हणून पहिला त्यांना मानलं. आता घरात कॅप्टन कोण आहे? मीच आहे. आवाज सगळा त्यांचाच चालतो त्यांचाच चालतो का तुमचा? खरं काय हो? माझा चालतो. घरात पण माझं चालतं. माझ्या आई आणि आईचा पण चालतो सगळा जास्त. आता मग लग्नाचा जेव्हा विषय आला तेव्हा तुमच्या घरी काय? नाही, घरचे सगळे नॉर्मल होते. ठीक आहे. त्यांना आईला सांगितलं. मग आईला सांगितलं की बाबांशी बोल. बाबा म्हणाले ओके ठीक आहे, बोलो, आपण भेटून घेऊ. पण त्याच्या आधी ह्यांच्या घरच्यांनी बोलवलं होतं. आजोबा आले होते माझे ह्यांचे आजोबा आले होते गावावरून की मुलगी कशी आहे ते बघायला. मग मग तुम्ही घरी गेले होते? ह्यांच्या घरी आले होते मी तेव्हा. आणि मग मग विचारलं की तू काय करते, जॉबला कुठे आहेस, जेवण बनवता येतं का, असे क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर आम्हाला मला एक आवडलं. कळत नाही, हे जेवण बनवता येतं का असा जो प्रश्न विचारतात, तो एखादा पदार्थच करायला सांगायला पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांची इच्छा होती की पुरणपोळी करून दाखवावी म्हणून. कुठली? पुरणपोळी करून मग केली नाही? मला अजूनपर्यंत येत नाही. अनुभव केवढा असतो आजोबांचा. सांगून सांगून पुरणपोळीच सांगितली. त्यांच्या इकडे म्हणजे त्यांच्या गावी म्हणजे पुरणपोळी जास्त इम्पॉर्टंट आहे. की कुठलं गाव? नागपूर, विदर्भ, अकोला. हा, तिकडे पुरणपोळी ती. किती वर्षाचा संसार? आता मार्च मध्ये 4 वर्ष होतील. कसं चाललंय? एकदम मस्त, काही टेन्शन नाही. जेवढे लहानपणामध्ये जेवढे स्वप्न पूर्ण करायचे राहिले होते ते सगळे करायला भेटले. सगळे हट्ट वगैरे यांनी पुरवले सगळे. कशी साथ दिली तुम्हाला? साथ तर चांगलीच देते, पण काही गोष्टी नाही केल्या तर मग हट्ट करते भरपूर म्हणजे भरपूर. मग तिला ते करून द्यायला लागतं. नाही केलं तर मग हाय रात्रीचं मग भांडण न बोलता असं. का असं करतो म्हणजे? मी अगदीच पहिल्यापासून. पण हे त्याला सांगितलं नव्हतं क्रिकेट कबड्डी खेळताना? तेवढा नव्हता तिचा राग आता काढते. तेव्हाच्या आता राग काढतो. जाता की नाही नागपूर? हो, जातो. जाणं असतं? हो, जाणं असतं. आता आई वडील कुठे तुमचे? इकडे नेरुळलाच असतात. नेरुळला? हो. आणि फिरायला खूप घेऊन जातात ते कुठे कुठे? फिरायला तिला जसं आवडतं तसं नेतो. माझे जसं की दौरा असतो कुठेतरी कबड्डी मॅचेसचा, त्यावेळेस सांगतो तिला काय की आमच्याबरोबर चल. हे बरं आहे काम तुमचं. फिरणं पण होतं ना, दोन्ही एकत्र होत होतं आणि टाइम स्पेंड होऊन जातो. पण मला तुम्हाला विचारायचं, जेव्हा हे कबड्डी शिकवायचे तुम्हाला, बऱ्याच मुली होत्या ना, हो. काय बोलायचे ह्यांच्या पाठी यांच्याबद्दल? नाही, चांगले शिकवतात एवढंच बोलायचे. हो हो. बाकी कोण मनातलं काय बोलायचं? नाही, मनातलं काय नाही. मी त्यावेळी खूप रिझर्व पर्सन आहे की मी जास्त नाही, पण बाकीच्या कोणाला हे आवडत नव्हते? नाही, शिकवताना मी दुसरं रूप होतो. शिकवताना एकदम डेंजर की अरे बापरे. डेंजर म्हणजे? फटके बिटके प्रॅक्टिस, एवढे राऊंड तुम्हाला मारायचे, पूर्ण ग्राउंडचा राऊंड पूर्ण मारायचं म्हणून एकदम. अरे खेळाच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट. अजूनपर्यंत तो तसंच आहे. घरात पण टीचर असतात? नाही, घरात नॉर्मल. का तुम्ही टीचर? मी टीचर असते. आता पुढे काय करण्याची इच्छा आहे? पुढे नाही, पुढं पोरांना स्टुडंट्सला नॅशनल पर्यंत लेवल द्यायचं. आता यावर्षी फक्त स्टेट झालेलं आहे, आता नॅशनल यायचं त्यांना. हा माझा स्वप्न आहे आणि ते तर सतत आहेच. आणि मुलाला माझ्या त्याला काय आवडतं त्याच्यावरती डिपेंड त्याला पूर्ण करणार. पण ते करणार? एखादी गोष्ट तुम्ही त्यांच्याकडे मागितली की साधारणतः किती दिवसात मिळते तुम्हाला? ते बोलतात घे पैसे, तुला जाऊन घे, तुला जे घ्यायचंय ते घे. पण लगेच? हो, लगेच. 2 दिवस 8 दिवस? नाही, लगेच. मग तुम्ही आता कबड्डी का सोडलं? ते बोलतात की तू अजूनपर्यंत ठेव कबड्डी, खेळ चालू कर. हे टॅलेंट वाया जात आहे असं नाही वाटत? मी सांगतो तिला आताही खेळ, प्रयत्न कर तुझा, पण ती यायलाच मागायला. तिला टाइमच भेटत नाही, कारण की ऑफिस जाऊन संध्याकाळी 6 वाजता येणं आणि मग सगळ्या घरातले जबाबदारी. पण थोडं खेळा ना. हो, प्रयत्न करेन. नक्की? नक्की.
चला तुम्हाला शुभेच्छा. आता घरामध्ये चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत, तुम्हाला चांदीची अन्नपूर्णाची लपवून ठेवली आहे ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. माय लव्ह. वेळ सुरू झाली. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून. मोठ्याने वाचा तर सगळ्यांना ऐकायला येईल. डब्यावर डबे 3. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. अरे वा, अभिनंदन. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. पहिली चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. नमस्कार. ही हंडी कशी काय भरली? कंप्लेंट बॉक्स कंप्लेंट बॉक्स. बघूया कोणी कोणी कुठल्या कुठल्या तक्रारी केल्यात, आरोप केलेत. उशिरा उठता, मान्य आहे? मान्य आहे. काय हो, बरोबर आहे. जेवणाचं ताट स्वतः उचलत नाही. मीच उचलते. सासरी भावांना चहा देत नाही तुम्ही. सकाळी उठत नाही त्याच्यामुळे. लवकर उठा आणि चहा द्या. कधीतरी चपाती करता पण भाजी करत नाही. सकाळी नाही जमत. सकाळी मग काय संध्याकाळी. ऑफिसला जाताना जमत नाही कधी कधी भाजी बनवायला. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप चिडता. चिडचिडी आहे. मान्य आहे? मान्य. मग काय बदल होणार आहे की नाही? हो. नक्की. नक्की. कोणीतरी खोटं लिहिलंय, मैत्रिणींनी लिहिलंय, खाना बनाने में माहिर आहे वगैरे असं काही. छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड करत असत. हो बरोबर आहे. ह्यानेच दिला असेल. नाही हो नाही. कधी कधी स्वतःचा राग भाजीवर काढता आणि मीठ जास्त घालता. बिलकुल नाही. माझ्या हातातून मीठ कमी जातं भाजीमध्ये उलट. काही जणांशीच बोलता, काही जणांशी बोलत नाही, असं भेदभाव करता. नाही, बिलकुल नाही. मला तर वाटत नाही. तुम्हाला वाटत नाही? माझ्या लोकांनी काय खोटे आरोप केले की काय घरातले? ह्यांनी खूप चांगलं लिहिलंय. सगळ्यांमध्ये मिसळून असता आणि मोठ्यांचा आदर करता. रागीट. हो. फटकळ. हो. अति काळजी. हो. स्वतःलाच त्रास करून घेणे. हो. फटकळपणामुळे त्रास नाही होतोय. फक्त भांडण नवऱ्यावर होतात बस. फटकळ. पण समोरच्याच्या मनाला लागत असेल ना ते. हा, पण लागतं त्याला काही विसरून पण जातं ना. पण ते बरोबर नाही ना. हो. आपल्या बोलण्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. काय कुठला बदल केला पाहिजे वहिनी? यांनी समोरच्या माझा पटकन राग दाखवू नये पाहिजे. दाखवायला नाही पाहिजे. आणि काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्या पण गोष्टी. हे सगळे आरोप आहेत. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला आरोप सगळे मान्य आहेत. मान्य. हे एका वाक्यात तुम्ही केले. हो. पण त्याच्यावरती उपाय काय? उपाय मी लवकर उठायचा प्रयत्न करेन. का रात्री 12:30 वाजता झोपून मग सकाळी 6 वाजता उठायला बिलकुल जमत नाही. प्रयत्न करा ना. हो, प्रयत्न करत राहील. आणि परत दिवसभर ऑफिस पण करता. हो. मग स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? रागीटपणा कमी करणार. हो. नक्की. नक्की. बघा. हो, नक्की. शब्द देताय तुम्ही. हो, शब्द देते मी. कॅमेऱ्यावर. हो. हा, चला बरं झालं. उद्यापासून राग कमी करणार. आणि मिस्टरांचा चेहरा बघा काय खुल्ला आहे लगेच. बरं, आता चित्र काढायचंय. पहिलं चित्र कोण हे काढणार? काढणार. नाही तुम्ही यायचं. बोलायचं. हा, बरोबर. हा कुठला ऑरेंज? कशालाही ऑरेंज म्हणतात. लिंबू काढला आणि ऑरेंज म्हणतात. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. दहा, 9, 8, 7, 6, 5. बोलायचं नाही. 4, 3, 2. बोलले. 2.
1. क्या वेळ संपली. काय काढलं होतं सांगा? पुरणपोळी. अरे हे असं हे तवा काढला, आग लावली, तरी डॉट दिले. प्लेट काढलीस ना बाबा, कळायला असतं. थांबा, बोलू नका. 10, 9, 8, 7, 6, 5. ह्या कोण आहेत तुमच्या? बहीण आहे माझी सेकंडली. हो का? हो. निवडून का बोलल्या? काटे तुम्हाला लागतात? अभिनंदन. हे बक्षीस. नमस्कार. सुनेबद्दल बोला. चांगलीच आहे. चांगली आहे. हो, अजून कोण बोलणार घरातले सांगा. मुलगी पण चांगली आहे, जावई पण चांगले आहेत. जावई माझ्या मुलासारखं आहे. होय ना. प्रत्येक वेळेला काही हा, सपोर्ट अगदी सपोर्ट असतो. दोन्ही पण जावई खूप चांगले आहेत. व्हेरी गुड. द्या पाठी. बहिणीकडे द्या. चांगली आहे तशी. लहानपणी जाम म्हणजे असं रागीट होती, पण आता मोठी झाल्यावर समजलं की ती किती चांगली आहे. प्रत्येक गोष्टीला धावून येते. खूप काही गोष्टी अशा आहेत की मला माहित नसतात, ती फोन करून आवर्जून सांगते आईला की तिला सांग असं असं आहे, अशी गोष्ट असते, दुनिया अशी असते. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मार्गदर्शन देतच असते ती. मैत्रिणीकडे. ये इतनी अच्छी है कि एज एक मदर रोल बहुत अच्छा प्ले करती है. मतलब हम लोग 6th स्टैंडर्ड से साथ में हैं. मेरा हर टाइम हेल्प करना स्कूल में, हम लोग भी साथ में कबड्डी में थे, इतना समझाती थी कि करना है, मतलब हर चीज़ में, मतलब बहुत ही, मतलब मेरी मम्मा का एक रोल प्ले कर सकती है. इतनी बेस्ट और इतनी बेस्ट है मेरे लिए लाइफ टाइम. लेकिन आपको ये पता चला था कि ये कुछ गड़बड़ चल रही है? हाँ, मुझे तो पूरी स्टोरी का पता था फर्स्ट बिकॉज हाँ मैं थी. और उतने ये भी बहुत अच्छे हैं एज अ हमारे कोच, मेरे फ्रेंड्स सब है. मुझे भी अभी भी कुछ प्रॉब्लम होती है, शादी से पहले भी और शादी के बाद भी मुझे कुछ प्रॉब्लम, दोनों के पास मैं शेयर करती हूँ. मुझे बहुत अच्छे से समझाते हैं कि ऐसे नहीं, बहुत अच्छा होता है. ये लड़का बहुत अच्छा है, जितनी तारीफ की जाए कम है. मिलनसार है, कोई दुख हो भाग के आता है. मेरे लिए तो कोई भी प्रॉब्लम आती मेरा बच्चा भाग के आता है. मेरे को कोई भी दुख होता, मेरी अमिताभ बच्ची ये सब मेरी इतनी हेल्प करते हैं ना कि मेरे बच्चे बाहर हैं तो फट करके मनोज माँ आंटी, इतना अच्छा लड़का है ना. आपके बच्चे कहाँ है? मेरा बच्चा एक बाहर गया हुआ है, एक मेरा बच्चा ऑफिस होता है. अच्छा. कभी भी होए, अमिता बहुत अच्छी लड़की है. मेरे साथ इनकी मम्मी पापा बहुत अच्छे हैं और उतनी मिलनसार फैमिली है, बहुत अच्छे. जितनी तारीफ की जाए कम है. व्हेरी गुड. द्या त्यांच्याकडे द्या. सर अतिशय मनोजबद्दल मी सांगेन. खूप चांगला मित्र आहे माझा. गेली 3 वर्षापासून आम्ही एकत्रित आहोत. माझ्या शाळेमध्ये तो कबड्डीचा कोच म्हणून काम करतोय. त्यानिमित्तानं वहिनी पण सातत्यानं माझ्याशी म्हणजे संपर्कात. तर अतिशय चांगलं दोघांचा मनमिळावू स्वभाव आहे. घरात थोड्याशा क्लॅशेस असतात, त्याबद्दल नो डाऊट, पण एक माणूस म्हणून, एक माणुसकी म्हणून अतिशय शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अतिशय प्रयत्नवादी असणारा तो माझा मित्र आहे. आणि असाच सुखानं संसार करा. आपण या ठिकाणी आलात, खरंच धन्यवाद आहात. आणि यांचं असंच प्रेम वृद्धिंगत हो, या सर्वांच्या वतीने मी त्यांना सदिच्छा देतो. वा वा वा. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आई वडिलांची मागेन. का? लहानपणी ते म्हणजे खूप स्ट्रिक होते, पण असं वाटतं तरी किती स्ट्रिक राहतात, बाकीच्या मुलांना किती आई वडील फ्रीडम देतात. पण ते मोठं झाल्यानंतर कळतं की अरे त्यांनी का आपल्याला एवढं स्ट्रिक का ठेवलं होतं. तर त्यांच्यासाठी मी आई वडिलांची माफी मागेल आणि सासू सासऱ्यांची माफी मागेल की नकळत चुका ज्या केल्या आहेत त्याच्यासाठी. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मोठा भाऊ आला नाहीये कारण की तो बाहेर आहे, कामाला आहे. तर त्याच्यामुळे आई दोषी झाली. तर त्याला तो बोलला की जसं मला लवकर कळवलं नाही सुट्टी घेताना, म्हणून त्याच्याशी माफी मागतो बस. मोठा भाऊ येऊ शकलेला नाहीये आजच्या भागामध्ये, म्हणून काहीशा आई थोडीशी नाराज आहे. पण भावाला सांगतो, हे अचानक कधी कधी येणं होतं आणि त्यामुळे मग तुमच्याच घरातल्यांची धावपळ उडत असते. तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. Thank you. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू.
आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.